UPSC MPSCच्या पूर्व परीक्षा देत बसतात, 30-30 वर्षे अभ्यास करत बसतात आणि त्याच्यानंतर 30,000ची पण नोकरी मिळत नाही। त्यापेक्षा तुम्ही इकडे या, इकडं नशीब आजमावा, तुम्हाला खूप कमी जोखमीमध्ये आणि कमी वेळामध्ये खूप मोठं राजकीय क्षेत्रातलं करिअर करता येतं। हे मतदानाला न जाणारे लोक कोण आहेत? तर हे सगळे सुशिक्षित लोक येतं, 50% लोक जे मतदानाला जातच नाहीत। आम्ही त्याचा सर्वे केला, तर असे आम्ही अभ्यासू लोक आणि आम्हाला उमेदवार काय देतात राजकीय पक्ष? अंगठा छाप, 4थी नापास, 8वी नापास, 10वी नापास, कोणावर 2 गुन्हे दाखल, कोणावर 4 गुन्हे दाखल, कोणावरती 10 गुन्हे दाखल। ह्या सुशिक्षित लोकांना निवडून द्यावा असे उमेदवारच हे राजकीय पक्ष देत नव्हते। आणि आमचं धोरण असं आहे की प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात आपल्याकडे 29 मोठ्या महानगरपालिका आहेत। मुंबई आहे, पुणे आहे, ठाणे, नवी मुंबई आहे, नाशिक आहे, नगर आहे, तुमचं कोल्हापूर आहे, मीरा भाईंदर आहे, अशा 29 महानगरपालिकामध्ये प्रत्येक पालिका क्षेत्रामध्ये आम्ही 1 लाख तरुणांना उद्योजक होण्यासाठी जागा देणार आहोत, पालिकेच्या वतीने भांडवल देणार आहोत, ट्रेनिंग देणार आहोत आणि लायसन देणार आहोत। म्हणजे प्रभू रामचंद्रांना आश्रय देणारं नाशिक शहर आज त्या नाशिक शहराला वनवासात राहिल्यासारखं वाटायला लागलंय। राजकारणात येण्यासाठी खूप अडचणी असतात, खूप मारामाऱ्या कराव्या लागतात, खूप पैसे वाचावे लागतात, खूप भ्रष्टाचार करावा लागतो, खूप कॅरेक्टरलेस व्हावं लागतं, असा लोकांचा समज झालेला आहे आणि तोच जाणीवपूर्वक काही लोकांनी पसरवलेला आहे। तो आम्हाला खोडून काढायचा आहे। नाशिकमध्ये उद्या पहिल्यांदाच आपला मेळावा होतोय, त्याबद्दल काय सांगता? नमस्कार, मी प्राध्यापक नामदेवराव जाधव, सनाई छत्रपती शासन पक्षाचा राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष। आम्ही उद्या पहिल्यांदाच नाशिक शहरामध्ये आमच्या राजकीय भूमिका मांडणार आहोत आणि ही राजकीय भूमिका मांडताना आम्ही पहिल्यांदा उद्या व्याख्यान करणार आहोत, ते म्हणजे युवकांना राजकारणातील संधी। कारण राजकारणात येण्यासाठी खूप अडचणी असतात, खूप मारामाऱ्या कराव्या लागतात, खूप पैसे वाचावे लागतात, खूप भ्रष्टाचार करावा लागतो, खूप कॅरेक्टरलेस व्हावं लागतं, असा लोकांचा समज झालेला आहे आणि तोच जाणीवपूर्वक काही लोकांनी पसरवलेला आहे। तो आम्हाला खोडून काढायचा आहे। राजकारण म्हणजे सुसंस्कृत लोकांचं काम, राजकारण म्हणजे सुशिक्षित लोकांचं काम आणि राजकारण म्हणजे बुद्धिवान लोकांचं काम। हे खरं तर युरोप अमेरिकेमध्ये जे होतं ते आपल्याला भारतात आता घडवायचे आणि म्हणून आम्ही सुशिक्षित लोकांचा पक्ष म्हणून राजकारणामध्ये उतरलेले आहोत आणि उद्यापासून आमची नाशिकमध्ये ग्रँड एंट्री होत आहे। आपण राजमाता जिजाऊंचे वंशज आहात, त्यांच्याबद्दल काय सांगतात? राजमाता जिजाऊ, शहाजीराजे, लखुजीराजे जाधव ह्या सर्वांचं एकच स्वप्न होतं की हा संपूर्ण हिंदुस्थान जो मुघलांच्या टाचेखाली गेला होता, मुघलांच्या घशामध्ये हा संपूर्ण हिंदुस्थान होता, तो मोकळं करणं आणि इथल्या भूमिपुत्रांना स्वातंत्र्य मिळवून देणं, त्यांना स्वावलंबी करणं आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला दूर करणं, हे त्यांचं जे स्वप्न होतं, त्याच स्वप्नाचा वेध घेत असताना मी पुढे गेलो। मला कधीही असं आयुष्यात वाटलं नव्हतं की मी राजकारणात जाईल किंवा एका पक्षाचा अध्यक्ष होईल। ही नियतीची इच्छा होती। जसं राज्य व्हावे ही तो नियतीची इच्छा होती, स्वराज्य व्हावे, तसंच मी शिवाजी महाराजांचं ते ध्येय धोरण पुढे चालवावं हे नियतीची इच्छा असावी आणि म्हणून मी कधी विचार न केलेला माणूस राजकारणात आलेलो आहे आणि मला राजकारणाचं हे महत्त्व आता पटलं आणि म्हणून जे मला उशीर झाला राजकारणात यायला ते मला तरुणांना सांगायचं आहे की 22व्या वर्षापासून तुम्ही निवडणुका लढू शकता नगरसेवकच्या, त्यामुळे तरुणांनी तयार व्हायला पाहिजे। UPSC MPSCच्या पूर्व परीक्षा देत बसतात, 30-30 वर्षे अभ्यास करत बसतात आणि त्याच्यानंतर 30,000ची पण नोकरी मिळत नाही। त्यापेक्षा तुम्ही इकडे या, इकडं नशीब आजमावा, तुम्हाला खूप कमी जोखमीमध्ये आणि कमी वेळामध्ये खूप मोठं राजकीय क्षेत्रातलं करिअर करता येतं। सनाई पक्षाबद्दल काय सांगताल? ह्या पक्षाची काय उद्दिष्ट आहे, काय भूमिका? सनाई छत्रपती शासन हा जो पक्ष आहे, ह्या पक्ष भारतातील इतर पक्षांपेक्षा खूप वेगळा आहे। इतर पक्ष जे आहेत ते निळा झेंडा, पिवळा झेंडा, भगवा झेंडा, हिरवा झेंडा, अशा झेंडामध्ये कार्यकर्त्यांचा झेंडा खराब करून टाकतात आणि त्याला गुंडाच करून टाकतात। पण आमचा पक्ष हा झेंडा ह्या शब्दावर काम करत नाही, आमचा पक्ष अजेंडा ह्या शब्दावर काम करतो आणि अजेंडा एकच आहे, बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र आणि घराणेशाहीमुक्त महाराष्ट्र। राजकारणात सुशिक्षित तरुणांनी यावं असं वाटतं, तर आपल्या पक्षात कसं असेल तरुणांसाठी? आम्ही निवडणुकींचा एक पॅटर्न असा बघितला की भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये मतदान जे आहे ना, बऱ्याचदा 55% होतं, 60% होतं, 70%च्या वर तर होतच नाही। ज्यावेळी आम्ही याचा आढावा घेतला की हे मतदानाला न जाणारे लोक कोण आहेत, तर हे सगळे सुशिक्षित लोक येतं, 50% लोक जे मतदानाला जातच नाहीत। आम्ही त्याचा सर्वे केला, त्याचं संशोधन केलं की हे का जात नाहीत, तर ह्या सुशिक्षित लोकांचं म्हणणं असं होतं किंवा आहे आणि भविष्यात पण राहील की आम्ही ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, PhD, MPhil, नेट केले, सेट केले, डॉक्टरेट केली, आम्ही डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, सायंटिस्ट, खेळाडू, कलाकार असे आम्ही अभ्यासू लोक आणि आम्हाला उमेदवार काय देतात राजकीय पक्ष? अंगठा छाप, 4थी नापास, 8वी नापास, 10वी नापास, कोणावर 2 गुन्हे दाखल, कोणावर 4 गुन्हे दाखल, कोणावरती 10 गुन्हे दाखल। ह्या सुशिक्षित लोकांना निवडून द्यावा असे
उमेदवारच हे राजकीय पक्ष देत नव्हते आणि म्हणून जो नाराज मतदार घरी होता 50%, तो सगळा मतदार आम्ही आमच्या बाजूने घेणार आहोत. कारण आमचे 100% सगळे उमेदवार हे सुशिक्षित असणार आहेत आणि आमचे सगळे मतदार हे 50% जे कधी कुठल्याही पक्षाच्या मतदानाला गेले नाहीत ते पहिल्यांदा मतदानाला बाहेर पडतील. कारण त्यांच्या प्रतिष्ठेला शोभेल, त्यांच्या प्रगतीला, त्यांच्या बुद्धीला खरोखर मॅच होईल अशा प्रकारचे आम्ही उमेदवार देणार आहोत. आणि म्हणून सुशिक्षित लोकांचा पक्ष ही आमची ओळख आहे. आणि दुसरी ओळख टॅक्सपेअर लोकांचा पक्ष, कष्ट करून शिक्षण घेणारे, कष्ट करून पगार घेणारे, कष्ट करून नफा कमवणारे आणि कष्ट करून सरकारला 68% टॅक्स भरणारे या लोकांचं कुठलंही सरकार काही धोरण ऐकत नाही. कारण हे बिचारे पापभिरू आहेत, हे संघटित नाहीत. त्या लोकांना संघटित करणं हे आमच्या पक्षाचं ध्येय आहे आणि ते सगळे लोक मोठ्या संख्येनं आमच्यावर जोडले जात आहेत. मतदारांनी उद्योजक झालं पाहिजे अशी आपली भूमिका आहे, त्याबद्दल काय सांगतो? मी गेले 20-25 वर्ष मराठी तरुणांनी उद्योजक व्हावं असंच शिकवत आलेलो आहे, त्यांना घडवत आलेलो आहे. 12 लाखपेक्षा जास्त तरुणांना आम्ही घडवलेले. आमचे कित्येक पोरं दुबईला आहेत, ऑस्ट्रेलिया आहेत, सिंगापूरला आहेत, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपापले एक्सपोर्ट इम्पोर्टचे उद्योगधंदे वगैरे व्यवसाय करत आहेत. आणि मतदारांनी सुद्धा उद्योजक व्हावं. कारण कोणताही देशाची प्रगती होते ना, ती किती उद्योजक निर्माण झाले याच्यावरती आहे. जेवढे जास्त उद्योजक निर्माण होणार तेवढा जास्त रोजगार निर्माण होणार, तेवढं जास्त GDP असणार, तेवढंच पर कॅपिटा इन्कम असणार आणि तो देश पुढे जात असतो. आणि म्हणून साहुकार ही तो राज्याची शोभा, असा शिवाजी महाराजांचा आदेश आहे. साहुकार म्हणजे व्यापारी, की व्यापारी उद्योजक हे आपल्या स्वराज्याची शोभा आहे. त्याला सर्व प्रकारचं प्रतिष्ठा, सर्व प्रकारचं संरक्षण देणं हे शिवाजी महाराजांचं काम होतं. आणि शिवाजी महाराजांनी ज्यावेळी स्वराज्य निर्माण केलं, ते निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरुवातीपासून अनेक बाजारपेठा निर्माण केल्या. जिथं शिवाजी महाराजांनी स्वराज्य सुरू केलं ते खेड शिवापूर, पेठ संभापूर, पुण्यामधलं पेठ जिजापूर, अशा अनेक बाजारपेठा शिवाजी महाराजांनी उभ्या केला. त्याला संरक्षण दिलं, व्यापाराला संरक्षण दिलं. जसं आज आपल्याकडे सरकारला द्यावं लागतं इम्पोर्ट एक्सपोर्टच्या बाबतीत, तसंच शिवाजी महाराजांनी संरक्षण दिलं. जो कोणी स्वराज्यामध्ये व्यापार करायला येईल त्याला 12 वर्ष टॅक्स एक्झेम्पशन ठेवलं होतं शिवाजी महाराजांनी, 12 वर्ष टॅक्स हॉलिडे. आणि शिवाजी महाराजांची हीच पॉलिसी लक्षात घेऊन आपल्या शेजारची दुबई, आपल्या शेजारचा सिंगापूर यांची प्रगती तुफान झाली. कारण टॅक्स हॉलिडे. आपल्याकडे मात्र काय, जो काम करेल त्याला दंड भरायला लावा. आणि शिवाजी महाराजांच्या धोरणाने इतर देश विकसित होतात, प्रगती करतात. हेच धोरण आम्ही घेऊन चाललेलो आहे की उद्योजकाला पहिलं प्राधान्य आणि उद्योजकाला टॅक्स फ्री किंवा टॅक्स हॉलिडेज कसे देता येईल असं आम्ही करणार आहोत. नाशिकमध्ये काय आपली विजन डॉक्युमेंट आहे का तरुणांसाठी, कसं असेल काय? 100% नाशिक शहर हे क्रांतिकारी लोकांचं शहर आहे. आणि या नाशिक शहरामध्ये इथल्या नागरिकांमध्ये क्षमता आहे. इथला जो नागरिक आहे ना, तो चोखंदळ आहे. जसा तो एखादी वस्तू घेताना 4 वेळा वर खाली बघतो ना, तसं एखादा नवीन पक्ष आला, नवीन उमेदवार आला तर त्याला पहिलं प्राधान्य देणारं हा नाशिक शहर आहे. पूर्वीसुद्धा एका नवीन पक्षाला अख्खी महापालिका या नाशिककर जनतेनं ताब्यामध्ये दिली होती. अर्थात त्यांना पुढे ते सांभाळताना असेल आलं, काय झालं ते त्यात मला जायचं नाही. पण नाशिकच्या जनतेमध्ये ती ताकद आहे की परिवर्तनासाठी कायम सज्ज असणारी ही नगरी. आणि म्हणून आम्ही नाशिकचा जो मूळ अजेंडा आहे, इथलं प्रदूषण आहे, इथली बेरोजगारी आहे, रस्त्यावर पडलेला कचरा आहे आणि विशेषतः चौकात उभ्या असलेला बेरोजगारांचा तांडा, हे आम्हाला सगळं बंद करायचे. बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र, कचरेमुक्त रस्ते, त्याच्यानंतर शुद्ध पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे आणि प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे फ्री. महापालिकेचं आणि जिल्हा परिषदेचं मोफत शिक्षण प्रत्येक तरुणीला मिळाले पाहिजे, हे आमचं धोरण आहे. आणि कोणी तरुण बेरोजगार राहणार नाही, हे आमचं धोरण आहे. नाशिकमध्ये सुद्धा आम्ही खूप वेगळ्या प्रकारचे उद्योजक तयार करू. आणि आमचं धोरण असं आहे की प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात, आपल्याकडे 29 मोठ्या महानगरपालिका आहेत. मुंबई आहे, पुणे आहे, ठाणे आहे, नवी मुंबई आहे, नाशिक आहे, नगर आहे, तुमचं कोल्हापूर आहे, मीरा भाईंदर आहे, अशा 29 महानगरपालिकामध्ये प्रत्येक पालिका क्षेत्रामध्ये आम्ही 1 लाख तरुणींना उद्योजक होण्यासाठी जागा देणार आहोत. पालिकेच्या वतीने भांडवल देणार आहोत, ट्रेनिंग देणार आहोत आणि लायसन देणार आहोत. म्हणजे 1 लाख उद्योजक एका महानगरपालिकेत आम्ही तयार केले तर डेफिनेटली त्याच्यावर अवलंबून असणारे इतर अनेक व्यवसाय चालतात. उदाहरणार्थ चहाचं दुकान चालवायचं एखाद्याला तर चहाबरोबर कपवाल्याचं दुकान चालतं, दूधवाल्याचं चालतं, पावडरवाल्याचं चालतं, असे अनेक त्याला कंगोरे असतात. तर असं या पद्धतीने आम्ही जाऊन एक शहर बेकारीमुक्त करणार आहोत. तुम्ही अमेरिकेमध्ये हे स्वामी विवेकानंद सर्व धर्म परिषदेला गेले होते, तो कसा अनुभव आणि त्याचा नाशिकमध्ये कसा उपयोग असेल? खरं तर मी माझं करिअर सुरू केलं इतिहासकार म्हणून, पण त्याच्यावर मी प्राध्यापक होतो. मी कॉमर्सचा प्राध्यापक,
मी झालो इतिहासकार झाल्यानंतर मी जे काही 20-25 वर्षे महाराष्ट्रातील जनतेसाठी काम केलं, तरुणांसाठी, तुम्ही उद्योजक व्हा, प्रेरणा घ्या, स्वतःचं काहीतरी करा, ह्या सगळ्याचा परिणाम असा की ते व्हिडिओ पुढे जायला लागले. आणि मी कधीही धार्मिक क्षेत्रावरती भाषण केलेलं नसतानासुद्धा शिकागो सर्वधर्म परिषदेनं मला भाषण करायला बोलवलं. मला पहिला हा धक्का बसला की मी असं काय केलेलं आहे की त्यांनी मला बोलवावं. त्यावेळी मी त्यांचे सगळे ते शिकागो पहिली सर्वधर्म परिषद 1893ची जेव्हा स्वामी विवेकानंद त्या परिषदेला होते हजर, तर हे नक्की कोणाला बोलवतात. जी पहिली धर्मपरिषद ज्यांनी बनवली होती, चार्ल्स कॅरल बोनी म्हणून, त्यांनी त्याचे आयोजक होते त्या परिषदेचे. तर ते कोणाकोणाला बोलवतात वक्ता म्हणून, त्याची सगळी मी लिस्ट बघितली. तर त्याच्यात 10 नियम होते. तर त्या 10 नियमामधला एक नियम होता की जो व्यक्ती कोणत्याही जाती धर्मावर टीका करत नाही अशा व्यक्तीला तिथे संधी दिली जाते. नंबर 2, जे माझ्या बाबतीत घडलं ते असं की या माणसाच्या विचारामुळे किती लोकांचं आयुष्य घडलं. आम्ही जे लाखो उद्योजक घडवायची भूमिका घेतली त्याच्यामुळे शिकागो सर्वधर्म परिषदेनं मला बोलवलं. आणि 11 सप्टेंबर 1893ला स्वामी विवेकानंदांनी जिथं भाषण केलं त्याच शिकागो धर्म परिषदेमध्ये 130 वर्षानंतर भाषण करणारा मी दुसरा हिंदू तत्त्वज्ञानी आहे. मी पहिला मराठी तिथे पोचणारा माणूस आहे. आणि शिकागो सर्वधर्म परिषदेनं मला 20 मिनिटाचा वेळ दिला. माझं 55 मिनिटाचं भाषण झालेलं आहे. याचा नाशिककरांसाठी कसा प्रेरणादायी अनुभव असेल? डेफिनेटली. ज्यावेळी एक पुरंदरसारख्या दुष्काळी गावात माझा जन्म झाला, पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला, तिथून येऊन माझं मुंबईमध्ये शिक्षण, तिथंच माझं करिअर सुरू झाल्यानंतर मी पुण्याला आलो आणि तिथून डायरेक्ट शिकागो सर्वधर्म परिषद. हीच प्रेरणा प्रत्येक तरुणाने घेऊन नाशिकमधला तरुणसुद्धा जर्मनीला जाऊ शकतो, नाशिकमधला तरुणसुद्धा अमेरिकेत जाऊ शकतो, युरोपमध्ये जाऊ शकतो आणि आपल्या गुणवत्तेच्या बळावर तो जगात झेंडा फडकवू शकतो. हीच प्रेरणा फक्त नाशिकच्या तरुणांनी नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणांनी घ्यायला पाहिजे. उद्याच्या मेळाव्यामध्ये काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहेत का? आपल्यासोबत कोण पदाधिकारी? डेफिनेटली आमची सुरुवातीला जी आमची भेट झाली ती डॉक्टर आनंद पवार यांची भेट झाली. हे स्वतः वकील आहेत, डॉक्टर आहेत, खूप मोठा त्यांचा जनसंपर्क आहे. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्राची आमची सनद छत्रपती शासन पक्षाची जी मेडिकल आघाडी आहे किंवा आपण त्याला हे म्हणू डॉक्टर आघाडी आहे, त्या डॉक्टर आघाडीची संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आम्ही डॉक्टर साहेबांना दिली. त्यांनी नाशिक शहरामध्ये खूप चांगली बांधणी केलेली आहे. आता आमच्याकडे खूप मोठा फ्लो आहे. त्यात डॉक्टर्स आहेत, वकील्स आहेत, इंजिनियर आहेत, PhD धारक आहेत, खेळाडू आहेत, कलाकार आहेत, असे सर्व लोक आहेत. आणि आमच्याकडे कोणी पदासाठी म्हणून काम करत नाही. आमचे लोक परिवर्तनासाठी काम करतात. आणि आम्ही कुठेही रॅली काढत नाही, आम्ही कधीही पोस्टरबाजी करत नाही. पोस्टरमुक्त शहर हे पण आमचं एक धोरण आहे बरं का. जसं बेरोजगारीमुक्त शहर हे आमचं धोरण आहे तसंच आमचं हे पण आहे. त्यामुळे आम्ही छोटेसे कार्यक्रम करतो, त्यात आमच्या लोकांना जबाबदारी देतो आणि त्या जबाबदारीनुसार ते पुढे काम सुरू करतात. आणि याच्यामुळेच आम्ही सर्व महानगरपालिका स्वबळावरती लढवणार आहोत. डॉक्टर साहेब, तुम्हाला प्रश्न, आता तुम्ही उद्याच्या मेळाव्यामध्ये पदाधिकारी होणार आहात, नाशिकसाठी कसं विजन आहे आणि पक्षाबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाशिकबद्दल असं विजन आहे की आपला इथला जो काही युवक आहे हा युवक इकडं तिकडं भरकटण्यापेक्षा त्या युवकाने एका चांगल्या समाजकारणामध्ये, चांगल्या राजकारणामध्ये काय संधी आहेत, काय संधी उपलब्ध होऊ शकतात याचा विचार केला पाहिजे. आणि ही योग्य वेळ आहे, कारण नाशिकमध्ये कुठंतरी परिवर्तनाची गरज त्या ठिकाणी दिसून येते. नाशिकमध्ये काही रिसेंटच्या घडामोडी पाहता आपल्याला युवकांना कुठंतरी राईट ट्रॅकवरती आणणं गरजेचं आहे. त्यांना एका कौशल्य, कला यांचं महत्त्व समजावून सांगणं गरजेचं आहे आणि त्यातून त्यांना एक उत्तम समाजकारणी, एक प्रगल्भ असा राजकारणी त्यातनं कसा निर्माण होऊ शकतो, घडू शकतो, हे शिवसंस्कारातून त्यांच्यापर्यंत ही बाब आपल्याला पोचवायची आहे. आणि सरांच्या माध्यमातून आपण ती गोष्ट करणार आहोत. नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने अनेक गोष्टी त्या ठिकाणी पॉझिटिव्हली बघण्यासारख्या, करण्यासारख्या आहेत. ऑलरेडीच नाशिकमध्ये फार पॉझिटिव्ह एनर्जी त्या ठिकाणी भरलेली आहे. ही पॉझिटिव्ह एनर्जी फक्त आपल्याला योग्य पद्धतीने युटिलाइज करता आली, आपल्याकडे असलेला ह्युमन रिसोर्स असू द्या किंवा इतर रिसोर्सेस असू द्या, हे सगळे रिसोर्सेस आपल्याला जर योग्य प्रकारे मिळाले तर ते रिसोर्सेस आपल्याला त्या ठिकाणी योग्य वापरता येतील आणि युवकांना नवी दिशा देऊन त्यांना मूळ प्रवाहामध्ये चांगल्या पद्धतीने घडण्याचा एक मार्ग या ठिकाणी पक्षामार्फतीने उपलब्ध करून दिला जाणार आहे. तुम्हाला एक शेवटचा प्रश्न, नाशिककरांसाठी काय संदेश देतात? आम्हाला नाशिककरांना हा संदेश द्यायचा की आपण या शहरामध्ये कुठेही फिरत असताल तर तुम्ही ट्रॅफिकमध्ये रोज वैतागलेले असताय. कारण ट्रॅफिक युक्त शहर झाले, मुक्त नाहीत. जाईल तिकडं चौकात ट्रॅफिक जॅम आहे, जाईल तिकडं रस्त्यावर कचऱ्याचे ढीग पडलेले येतं, पाणी येतं अत्यंत गढूळ येते. म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही सीझनमध्ये पालिका आपल्याला नोटीस देत असते की पाणी गाळून उकळून प्या. मग तुम्ही काय करता? पालिका म्हणून तुमचे डिस्टलरी प्लांट कुठं आहेत, तुमचे जे फिल्टर प्लांट्स आहेत ते वर्कआउट करतात का? पावसाळा आला की गोदावरी नदीला पूर येतो. बरं, उन्हाळ्यात मग तुम्ही काय करता?
सगळीकडे प्लास्टिकचं जे काही डोंगर उभे राहिले तर जागोजागी कचरा आहे, जागोजागी भटकी कुत्री फिरत असत आहेत, जागोजागी गायींचे कळप फिरत असत आहेत, बेरोजगारांचे तांडे फिरत असत आहेत. एवढं म्हणजे जे नाशिक शहर जे पुराण काळापासून आहे, महाभारत काळापासून, रामायण काळापासून आहे. म्हणजे अयोध्येमध्ये ज्या प्रभू रामचंद्रांना वनवास स्वीकारावा लागला, त्यांनी आपल्या हक्काचं ठिकाण म्हणून किंवा प्रेरणेचं ठिकाण म्हणून नाशिकला आले. म्हणजे प्रभू रामचंद्रांना आश्रय देणारं नाशिक शहर आज त्या नाशिक शहराला वनवासात राहिल्यासारखं वाटायला लागले. बरोबर. की म्हणजे सुविधांचा सगळा बोजवरच उडवलेला आहे आणि कोणाचं काही लक्ष नाही आहे. मुलांच्या शिक्षणाचं काय, आरोग्याचं काय. अहो ह्या धुळीमुळे PM 2.5 हे जे धुळीचे कण शरीरात जातात फुफ्फुसामध्ये, माणसाचं डायरेक्टली आयुष्य 10 वर्षांनी कमी होतं. डायरेक्ट त्याच्या लंग्स कामातून जातात. जर त्याचे फुफ्फुस बदलायचे तर 25 लाख रुपये खर्च आहे. जर त्याची किडनी फेल झाली खराब पाण्यामुळे, ती बदलायला 25 लाख रुपये. माणूस जगून करणार काय. आणि म्हणून शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी याच्यासोबत शुद्ध विचार हे आमच्या नाशिककरांसाठी एक मंत्र आहे आणि त्यानुसार हजारो तरुण आमच्यासोबत जोडले जातात. आणि म्हणून आम्ही 122च्या 22 पूर्ण जागा स्वबळावर लढवणार आहोत.